नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर आणि संशोधन संस्थांचे कोणत्या शहरामध्ये उद्घाटन केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए भुवनेश्वर या ठिकाणी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर आणि संशोधन संस्थांचे उद्घाटन केले आहे। या संस्थांचा उद्देश रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उपचार देणे आणि यामध्ये दररोज 300 रुग्णांना रेडिओथेरपी आणि 150 रुग्णांना केमिओथेरपी देण्याची सुविधा आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच यूपीआय रुपे कार्ड कोठे लॉन्च केले आहे? तर पर्याय क्रमांक सी UAE या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी यूपीआय रुपे कार्ड लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न। 5059 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये कोणते राज्य देशात अव्वल आहे? तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे राज्य सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या बाबतीमध्ये देशात अव्वल आहे। पुढचा प्रश्न। आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये ज्योती यारराजीने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी रेस या खेळामध्ये आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये ज्योती यारराजीने सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। चेट्टीकुलंगरा भरणी उत्सव कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे? तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर चेट्टीकुलंगरा हा केरळ राज्यातील प्रमुख सण आहे। तर पुढचा प्रश्न। आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक डी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न। बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर ओपनहायमर चित्रपटाला 2024 चा सर्वोत्कृष्ट बाफ्टा चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। कोणती संस्था विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका 2024 आयोजित करणार आहे? तर पर्याय क्रमांक बी इस्रो ही संस्था विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका 2024 आयोजित करणार आहे। तर पहा पुढचा प्रश्न। भारत आणि कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रात सहकार्यांसाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए नामिबिया आणि भारत या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि कोणत्या देशाच्या संशोधकांनी हातमिळवणी केली आहे? तर पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 कोठे सुरू झाला आहे? तर पर्याय क्रमांक ए कोलकाता या ठिकाणी पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 सुरू झालेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।